570 किलो गांजा जप्त, 1,43,00,000चा साठा उघड, LCBची मोठी कारवाई। धुळे स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांनी शहरात मोठी कारवाई करत 2 ठिकाणी छापे टाकून 1,42,65,250 रुपयांचा 570.61 किलो गांजा जप्त केला आहे। या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 22 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली होती की विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले वय 24 राहणार पश्चिम हुडको पवन नगर धुळे याने आपल्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणावर गांजाचा साठा करून ठेवला आहे। या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB पथकाने मार्च 23 रोजी मध्यरात्री पवन नगर येथे छापा टाकला। या कारवाईत घरातून 440.76 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 1,10,19,000 रुपये इतकी आहे। आरोपीकडून अधिक चौकशी केली असता त्याने मोहाडी येथील दंडेवाला बाबानगर येथेही गांजाचा साठा केल्याची कबुली दिली। त्यानुसार तेथेही छापा टाकून 129.85 किलो गांजा किंमत 32,46,250 रुपये जप्त करण्यात आला। दोन्ही कारवायांमध्ये एकूण 570.61 किलो गांजा हस्तगत करण्यात आला असून याची एकूण किंमत 1,42,00,000 रुपये आहे। या प्रकरणी 40गाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत आहे। दरम्यान आरोपीवर यापूर्वीही NDPS आणि आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। दिनांक 22 मार्च रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की 40गाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीच्या घरामध्ये प्रतिबंधित आणि बेकायदेशीर अशा गांजाची साठवणूक केलेली आहे, बेकायदेशीर विक्रीच्या उद्देशाने। त्याप्रमाणे सदर माहिती माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी हिवरे सरांच्या समक्ष आम्ही ती सादर केली। सरांनी त्याचा पूर्ण आढावा घेऊन आम्हाला पूर्ण LCB टीमला त्या ठिकाणी आदेशित केले, मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे आम्ही 3 पथक तयार करून सांगितलेल्या ठिकाणावर आम्ही छापा कारवाई केली। छापा कारवाईमध्ये आम्हाला एकूण 2 ठिकाणी छापा कारवाई झालेली आहे। दोन्ही ठिकाणी मिळून एकत्र आम्हाला 570.61 किलो हा गांजा बॉक्सच्या स्वरूपामध्ये मिळून आलेला आहे। त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ही 1,42,65,000 इतकी असून यामध्ये आरोपीला सुद्धा आम्ही तात्काळ ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आरोपीकडनं त्याने हा मुद्देमाल कुठून विकत आणलेला होता व तो इथून पुढे कुठे विक्री करणार होता, तसेच त्याच्या या संपूर्ण गुन्ह्यामध्ये त्याचे इतर कोण साथीदार आहेत याचा तपास आम्ही करीत आहोत। त्याचप्रमाणे आज रोजी आम्ही त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कस्टडी घेत आहोत।